आणि यानंतर बुलेटिनमध्ये तुमच्या आमच्या गावखेड्यातल्या घडामोडींचा आढावा. माझा गाव माझा जिल्हा. एनडीएचा आज दीक्षांत संचलन सोहळा. एनडीएतून आज 339 कॅडेट्स लष्करामध्ये रुजू होणार. भारतीय सशस्त्र दलांमधील महिलांसाठी ऐतिहासिक क्षण. प्रथमच एनडीएतून 17 मुलींची पहिली तुकडी पास आऊट होणार. भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेली सुनीता जामगडे पुन्हा नागपूरमध्ये. मध्यरात्री 2 वाजता नागपूर पोलीस सुनीताला घेऊन परतले. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या परवानगीनं सुनीताला मध्यरात्री अटक करण्यात आली. पाकिस्तानातून भारतात परतलेल्या सुनीता जामगडेला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी. काल रात्रीच न्यायालयानं सुनावणी घेत तिला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. वारकऱ्यांना आता विम्याचा लाभ मिळणार. याही वर्षी वैद्यकीय सुविधा पुरवणार. वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना टोल माफी मिळणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून वारकऱ्यांना दिलासा. 1 जूनपासून ई फाईलची सक्ती. 1 जूनपासून कागदी फाईल स्वीकारण्यास मनाई. महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाचे आदेश. यामुळे फाईल हरवणं किंवा जळण्याचे प्रकार बंद होणार, तर फाईल गायब होण्याचे प्रकारही थांबणार. सिंहगड किल्ला आजही पर्यटकांसाठी बंद राहणार. अतिक्रमण हटवण्याचं काम पूर्ण न झाल्यानं किल्ला बंद राहणार. आपत्ती निवारणाच्या शासकीय पाहणी दौऱ्याच्या अनुषंगानंही किल्ला बंद ठेवला जाईल. नागपूर जिल्ह्यातील नरखेड आणि काटोल तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. मुसळधार पावसानं संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील ढोणगाव इथं पावसामुळे केळीचं पीक जमीनदोस्त. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. मान्सूनपूर्व पावसामुळे अकोला जिल्ह्यातील तेल्हार तालुक्यात ज्वारी पिकाचं मोठं नुकसान. पावसामुळे काळवंडलेल्या ज्वारीला अक्षरशः कोंब फुटले. मान्सूनपूर्व पावसानं भंडाऱ्यामध्ये 977 हेक्टरवरची पिकं जमीनदोस्त. फळबागांची नासाडी. दरवर्षी मृग नक्षत्राकडे डोळे लावून बसणाऱ्या बळीराजाच्या डोळ्यामध्ये पावसानं पाणी. गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.